जो नाही सॉरी न्हायचो आम्ही बघलो प्रयत्न करू पण निसर्सून जर आम्ही व्हावून गेलो तर मोबाईल कायच गावाचा नाही आणि प्रचंड अशी व्हायचो ह्या पण खूप जास्त हा आणि आम्ही जो धबधबा बघू किल्ला लावू ना तो बघा तो असा तो बघा इसरा आम्ही इसरची एक छोटी नवी जॉईन झाली आहे हा ते कसं आम्ही जाऊ परत आता ह्या सगळ्या वरला चढाचा लागतला वांडर तो बघ. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज मी साक्षी आणि शीतल तिघाही जण मिळून आमच्या बाद्यात जातो. तिसर आमचा देव बादेकर असा देवस्थान असा पूर्वीपासूनचा वंदराईत असलेला. तर मंडळी तिसरच ना सुंदर असं सगळं निसर्ग असा खास करून तोच आम्ही बघण्यासाठी जातो. तर या आमच्या शेताच्या वावरापासून विरुद्ध बाजूक असा आणि खूप लांब असा. तर पायी हळूहळू आम्ही चलत जातो. तर म्हणजे ती आमच्यासाठी एका प्रकारची देवराई असा आणि दरवर्षी तिचं ब्राह्मण भोजन वगैरे केला जाता आणि तिचं एकदम निसर्ग खूप म्हणजे खूप मस्त असा अप्रतिम. त्यामुळे आपण संध्याकाळच्या एडीनात जातो. चला तर आजच्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया. मंडळी बाद्यातलं देवस्थान म्हणजे आमच्या शेतीचं राखणदार उठलास तरी काय नाही. आमच्या शेतीची खरी राखण तर आमचं बादेकार देव करता. तर तिसर आतमध्ये देवराईमध्ये छोटंसं मंदिर आहे. तर सध्या पाऊस नाही हळूहळू जातं आणि तिसर कसा वरसून तिसरचा सगळा बाहेर दिसता आणि सध्या तिसर एक प्रकल्प चालू असतो. तर बादात जाण्यासाठी ना सरळ ह्यो रस्तो केलेला असा म्हणजे सरळ रस्तो बाद्याकडे जाऊन थांबता. हडे तडे बारीक सारे किसलीच वाट नाही. गाडी पण जातात, वाहनं पण तिथपर्यंत जातात. तर आता आम्ही पायऱ्याच्या हळासून पुढे येलो. आता एक अर्धा तास तरी लागत आमका बाद्यात जायचं. हळूहळू चलत जातो. पोचल्यावर आपण तिसरचा व्ह्यू बघूयाच. तर म्हणजे 10-15 मिनटाच्या चाललेल्या प्रवासानंतर आम्ही फायनली आमच्या बाद्यामध्ये पोचलो. तर सगळ्यात आधी मी तुमका आमची देवराई दाखवत आहे. तर ह्या बाजूक देवराई असा ह्याच्या आतमध्ये भट वगैरे जेवायला जाता. भुतुरा खूप आणि हडे आपला मेन सगळा व्ह्यू असा म्हणजे बाद्यातलो. वांडर तो बघ. तर म्हणते तुम्ही बघू शकताय एकदम ना धबधबा वगैरे पडतात तर सगळं आईसरसून दिसता आणि मस्त झालेला सगळं वातावरण. तर सर धरणाचा प्रकल्प चालू असा आणि ह्यासाठी आमची देवराई या. तर आम्ही तिथून पुढे येलो. नदीचं जो पात्र असा तो खूप भारी दिसता. खरं तर ती नोय नाही होती. ह्या सगळ्या वरला ह्या केल्यामुळे सगळीकडे पाणी झालेला हा. तर मंडळी प्रत्येकाच्या चप्पलच गेला. तर माझा इसरची चप्पलच होऊन गेला. नवीन होता आज पहिल्यांदाच त्या चप्पल घेतलेला होता आणि पहिलाच होऊन गेला. खरं तर तो स्लीपर चप्पल होता आईचा. तर आम्ही ना ह्याच्यावरती जातो. मग आता आई कसली करवात तरी आपण आई समजायच्या न समजायच्या आधीच मी चप्पल खड्या रस्तो होतो काय रे देवा. खेळा इलो बघ. चला मी आमच्याकडून पाणी दिसतला.
इथपासून ते खडियेचे धबधबे होतात ना आंबोलचे आणि सगळ्यात भारीतलं पॉईंट म्हणजे धबधबा कसं वाटतं पाणी सगळं इल्यामुळे कापा पडाने निसर ना एकाच ठिकाणी 7 बावडे पण असत हे आमच्या आजी आजोबांका आणि माहीत असत अजून आमका त्याची माहिती नाही हा. त्यामुळे नेक्स्ट टाइम येताना कोणाक तरी बरोबर घेऊन ते विहिरी बघू काय 7 बावडे होत ना ते काहीतरी 7 बाय असत असे ते म्हणजे पहिल्यातलं असं ते बघण्यासारखे असत छान एकदम मनाक भाळणारे. तर बाद्यात ना आमच्या गावातली खूप जण आले तर त्यांच्याने ना तिच्यापासून मस्त एक व्ह्यू दिसतात धबधब्याचं कसं तर खास तोच बघण्यासाठी आम्ही इलो पण चप्पलच गेला भवान मग कसं तरी वाटतं तर बिना चप्पलाचा आणि हा बघा कसला दिसता सगळा भारीच वाटतं ना. तर आत्ता आम्ही वरच्या इसरीलो पॉईंटकडे आणि इसरसून आमका खाली सगळं चलत जाऊ गया हे सगळं उतरा गया मग मेन धबधब्याकडे पोचतलं आणि व्ह्यू बघा कसलो भारी आहे. तर आता आम्ही उतारतो हडेसून आता काय चप्पल बिप्पल सगळं होऊन आता काय नाही मी याच राहुलं सबन चिकट आणि दलदल झालेला रुपाक शकतं. हो 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 सोय नाही बा सगळं मसून ये गुंड्यासून बाध्यात आहे ना एका प्रकारचे ॲडव्हेंटेज झालं ना. गुंडे बघ कसे जातं गुंड्यासून त्या सगळ्या दलदलीत झाला. तर आम्ही पोचलो काय म्हणजे आमका न्हय गावता गावा नाही जास्त असं विचार करून आम्ही सगळं ह्या करून निघलेलो ह्या हा भवन जातलो काय भवन तो तडे धबधबा राहुला. तर मंडळी प्रचंड पावसाचा वेग असा पावसाचा नाही सॉरी न्हयचो आम्ही बघलो प्रयत्न करून पण विसरसून जर आम्ही व्हावून गेलो तर मोबाईल कायच गावाचा नाही आणि प्रचंड अशी व्हायचं ह्या पण खूप जास्त हा आणि आम्ही जो धबधबा बघू गेलेला ना तो बघा तो असा तो बघा इसरा एक छोटी नवी जॉईन झाली हा परत आता ह्या सगळ्या वरला चढाचा लागतला. तर मंडळी थिसरसून आम्ही आता वरच्या भागात गेलो हा किती होतलं ही सगळी 11 जाऊची वाट हा मस्त वाटतं ना. तर मस्त एक नंबर वाटला विचारा पलीकडचा अविस्मरणीय माझ्या मते तर वेर्ले गावातला यंदाच्या वर्षीतला सगळ्यात पावसातला भारी ह्याच स्पॉट असतात बाद्यातला जा देवस्थानांमध्ये असा आणि खूप मस्त निसर्गाचं सौंदर्य तिचं खूप भरभरान असा खूप मज्जा येईल असं वाटलं एका प्रकारचा ॲडव्हेंटेज असं आम्ही केलो कसा म्हणजे त्या दलदलीतून चलत जाणं उतरताचा भाग वगैरे खूप होतं रिस्की असा एक मोठा माणूस सोबत येऊ काय तरच आम्ही नाहीच्या पहिल्या जाऊ शकतो नाही तर काही प्रश्नच नाही बरोबर धोतीक लागायला आम्ही खालती येतलो तिघा गावाचंच नाही कोणा त्यामुळे आम्ही उगाच रिक्स घेऊक नाही बघण्यासाठी इलेलो डोळ्यात साठवून ठेवलं चित्रण खूप मस्त आता हळूहळू जाऊक जातो आम्ही संध्याकाळ झालेली असा